निर्णय कालच आलेला आहे. त्याचं प्रेस रिपोर्टिंग आज झालेलं आहे. त्या अनुषंगाने सचिन पगार गुरुजी माझ्या ऑफिसमध्ये आले. त्यांनी त्या जजमेंटबद्दल चौकशी केली, चर्चा केली आणि अंती त्यांनी असं सजेस्ट केलं की सर्व शिक्षकांना याची कल्पना यावी, पुढे काय स्टेप्स घ्याव्यात, कशी मार्गक्रमणा करावी या संदर्भाचं मार्गदर्शन होण्यासाठी तुम्ही काही गोष्टी आम्हाला सजेस्ट कराव्यात की जेणेकरून आम्ही त्याचा अवलंब करू. त्या अनुषंगाने मी हे आपणास सांगत आहे. प्रश्न असा आहे, हायकोर्टासमोर ह्या पिटिशन्स बरेच दिवसापासून पेंडिंग होत्या. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आज 5-6 वर्षापासून पिटिशन पेंडिंग आहेत. काही निर्णय होत नाहीत. सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असताना हायकोर्टाच्या 2 जजेसनी निर्णय दिलेले आहेत. त्यातील काही पोर्शन हा आपल्या बाजूचा आहे असं आम्ही कोर्टाला दाखवून दिलं. त्याचबरोबर पूर्वीचं एक जजमेंट आहे गंगा खेडकर या नावाने दिलेलं, त्याच्यामध्ये जी टेस्ट आहे ती आम्ही कोर्टाला दाखवून दिली. त्या जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की पेन्शन देताना एम्प्लॉईच्या रिटायरमेंटच्या वेळी काय परिस्थिती आहे ही ध्यानात घ्यायची असते. कारण पेन्शन ही रिटायरमेंटनंतर मिळते, एम्प्लॉयमेंटमध्ये असताना मिळत नाही. जर शिक्षकाची शाळा त्याच्या रिटायरमेंटच्या वेळेला 100% एडेड असेल तर त्याला जुनी पेन्शन मिळायला हवी, अशा प्रकारे तो निर्णय आहे. या सर्व निर्णयाचा विचार करून माननीय हायकोर्टाने एक मार्ग काढलेला आहे की त्याप्रमाणे प्रत्येक शिक्षकाने त्याच्या शाळेमार्फत जुन्या पेन्शनसाठी प्रपोजल तयार करून घ्यायचं. ते प्रपोजल जिल्हा परिषद एज्युकेशन ऑफिसरकडे पाठवायचं आणि जर हायर सेकंडरी असेल तर डेप्युटी डायरेक्टर पाठवायचं. ही सगळी प्रपोजल्स शेवटी डेप्युटी डायरेक्टर जातील. डेप्युटी डायरेक्टर त्याच्यावरती निर्णय घेईल. जर तो आपल्या फेवरमध्ये असेल तर आपल्याला न विचारता तो निर्णय घेईल. जर त्याला काही डाऊट असेल तर तो प्रत्येक शिक्षकाला हिअरिंगसाठी बोलवेल. शिक्षकाचं म्हणणं ऐकून घेऊन तो निर्णय देईल. तो जर निर्णय शिक्षकांच्या बाजूचा आलेल तर त्याला ऑटोमॅटिक जुनी पेन्शन लागू होईल. जर शिक्षकाच्या विरुद्ध असेल तर मात्र शिक्षकाला परत हायकोर्टामध्ये येऊन दाद मागावी लागेल. मिनटाईममध्ये जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, तो शिक्षकांच्या बाजूने आला, तर हा विषय पुढे राहणार नाही, तो तिथे संपेल. पण तोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला नाही तर ही एक स्टॉपगॅप अरेंजमेंट म्हणून हायकोर्टाने मार्ग काढलेला आहे. सर्व शिक्षकांना मी असे सूचना करेन की त्यांनी आपापल्या शाळेमध्ये जाऊन जुन्या पेन्शनचं प्रपोजल एज्युकेशन ऑफिसर किंवा डेप्युटी डायरेक्टर यांच्याकडे सबमिट करावं. अगदी ते लवकरात लवकर करावं, विनाविलंब करावं. आणि त्या प्रपोजलमध्ये तुम्हाला जुनी पेन्शन योजना मिळण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे म्हणजे डेट ऑफ अपॉइंटमेंट, क्वालिफिकेशन, ॲप्रुव्हल, टप्पा अनुदानचे ऑर्डर्स, ह्या सगळ्या ऑर्डर्स त्या प्रपोजलमध्ये दाखल कराव्यात, जेणेकरून एज्युकेशन ऑफिसर किंवा डेप्युटी डायरेक्टर त्याच्यावरती
फेवरेबल विचार करू शकेल आणि ऑर्डर करू शकेल. हे जे प्रोसेस आहे ते 2 आठवड्यामध्ये झालं पाहिजे. म्हणजे कमेन्सिंग फ्रॉम यस्टरडे, म्हणजे कालच्या दिवसापासून आणखी 2 आठवड्यांमध्ये हे संपूर्ण प्रोसेस पूर्ण करायची आहे. ही प्रत्येकाने करावी अशी मी आपणास सूचना करत आहे.